आज ऑफिसमधून यायला जरा उशीरच झाला. रोज रोज भाजी चपाती येऊन बनवा म्हटलं आज काहीतरी वेगळं खाऊया. तर वेगळं खायचं पण पटपट असं काय बनवता येईल. मग आठवलं की समोसा भेळ बनवूया. आणि तसंही समोसा भेळ म्हटलं की आमच्याकडे सगळ्यांनाही समोसा भेळ आवडते. म्हणून बाजारातून येताना समोसे घेऊन आली आणि कुरमुरे घेतले. कुरमुरे असे जरासे कडकच असावेत, नरम पडलेले नसावे. त्यामध्ये समोसातली भाजी वेगळी केली आणि समोसाचे जे वरचं जे आवरण असतं त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले. त्यामध्ये वरून थोडासा फरसाण घातला, थोडेसे कांदे बारीक चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर घातली आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आणि जी चटणी जी आहे ती मला समोसाबरोबर वेगळी मिळालीच होती. मी काय असं वेगळं बनवलं नाही. समोसाबरोबर आमच्या इथे गोड चटणीही मिळते, तीसुद्धा याच्यात घातली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड तिखट करू शकता. वरून लिंबू पिळून घेतला, थोडासा चाट मसाला घालून हे सगळे घातलेले पदार्थ एकत्र केले आणि नंतर त्यामध्ये वरून थोडीशी आपली नायलॉन सेव मिळते तीही घातली. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे पदार्थ टाकू शकता, जसं डाळिंब, किसलेला गाजर, किसलेलं बीट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि याची चव वाढवू शकता. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.